आपण विचार करतो इतकं मोठं हॉस्पिटल आहे, किती खर्च लागेल, काय लागेल, आपल्याला परवडेल का नाही परवडेल. हॉस्पिटल मोठं आहे पण खर्च लहान हॉस्पिटल सारखाच आहे. नमस्कार, मी अमित दायमा, अमित दुर्गाप्रसाद दायमा. मी आलो आहे चाळीसगाव, जिल्हा जळगाव येथून. माझा मुलगा, त्याचं नाव आहे श्री, त्याचं आज वय आहे 4.5 वर्ष. त्याला एक अडचण अशी होती का तो तोंडाने श्वास घेत होता. तोंडाने श्वास घेतल्यामुळे त्याचे दात पूर्ण किडून गेले होते. त्यासाठी मी नाशिक मधल्या एका हॉस्पिटलमध्ये त्याचे दात दाखवण्यासाठी आलो. त्या ठिकाणी मला कळालं की तोंडाने श्वास घेतल्यामुळे त्याचे दात किडत आहे. डॉक्टरांनी मला अनेक डॉक्टरांचा सल्ला दिला की या डॉक्टरांकडे दाखव, त्या डॉक्टरांकडे दाखव. सहजच आपण गुगलवरती बघतो त्याप्रमाणे मी गुगलवरती नाशकातलं सर्वात 1 नंबर असं हॉस्पिटल बघितलं की कुठलं आहे. तर मला नाशकातलं नाही, आशिया खंडातलं सगळ्यात मोठं ENT हॉस्पिटल म्हणून जे दिसलं ते आपलं इंदोरवाला. त्यांचं हॉस्पिटल आहे वेल्लोळी, इगतपुरी रस्त्याला. मी बघितलं हॉस्पिटल आशिया खंडातलं सगळ्यात मोठं आहे बा, आपला नंबर लागेल का काय नाही. सहज गुगलवरून नंबर घेतला, त्या ठिकाणी फोन केला की मला माझ्या बाळाला असं असं दाखवायचं आहे. तर त्यांनी मला ताबडतोब अपॉइंटमेंट दिली व मी या ठिकाणी हॉस्पिटलला आलो. सांगायचं कौतुक असं की ह्यांचं हॉस्पिटल एक मुंबई नाक्याला आहे आणि एक वेल्लोळीला आहे. तर आता माझ्याकडे वाहन नव्हतं, तालुका प्लेसवरून आपण आलेलो होतो रेल्वेने. तर त्यांच्या हॉस्पिटलचं तिथं वाहन सुविधा होती. त्यांनी मला या हॉस्पिटलला सोडलं. आल्यानंतर जसं इतर हॉस्पिटलची प्रोसेस असते त्याप्रमाणे मी त्या ठिकाणी नंबर वगैरे नोंदवला व माझा नंबर लागला. आता इतके मोठे सर आहे, माझं बाळ लहान आहे, लहान मुलं कसे असतात आपल्याला माहितीच आहे. सरांनी त्याला इतकं कॉपरेट करून हसत खेळत त्याची सगळ्या गोष्टीची चौकशी केली. त्यावेळेस लक्षात आलं का त्याच्या नाकामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला घशात टॉन्सिल असतात त्या पद्धतीने नाकामध्ये ॲडोनिल असतात. ते ॲडोनिलची वाढ झाल्यामुळे त्याला श्वास घेता येत नव्हतं. आम्ही घाबरलो, मुलगा लहान आहे, काय करावं. त्यावेळेस सरांनी आम्हाला धीर दिला का घाबरायचं काही कारण नाही आहे, साधारण लहान मुलांमध्ये अशा गोष्टी घडत असतात. तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला धीर देऊन त्यांनी आम्हाला एक तारीख दिली का ह्या तारखेला आपण हॉस्पिटलमध्ये या, तर तुमची ट्रीटमेंट योग्य प्रकारे होऊन जाईल बा. आणि एकदा ते ऑपरेट केल्यानंतर त्याला पुन्हा त्रास होणार नाही याची हमी मी घेतो. त्यावेळेस आम्ही थोडे धीरावलो की नाही बा, सरांनी आम्हाला शब्द दिला आहे की बाळ आपला बरा होऊन जाईल बा. मग आता आम्ही खर्चाचा विचार केला की खर्च, इतकं मोठं हॉस्पिटल आहे बा, तर आपल्याकडून झेपावल्या जाईल का. त्यावेळेस सरांनी आम्हाला सांगितलं की तुमचा क्लेम असेल तर तुम्हाला 1 रुपया भरण्याची सुद्धा गरज नाही आहे. ती सगळी प्रोसेस माझी जी टीम आहे ती टीम बघून घेईल, तुम्ही त्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. कारण की काय होतं, ज्यावेळेस आपला घरातलं कोणी व्यक्ती आजारी असतो तर आपण त्याच्यात गुंतलेलो असतो, तर आपण क्लेमचं इन्फॉर्मेशन करा या सगळ्या गोष्टी करू शकत नाही. तर या सगळ्या गोष्टी त्यांच्या संबंधित टीमने पार पाडून दिल्या. त्यामुळे आम्हाला कुठलाही टेन्शन त्या गोष्टीचं झालेलं नाही. त्यानंतर ज्या दिवशी आमचं ऑपरेशन होतं, कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे, सिनियर व्यक्ती आम्हाला सकाळी 5 वाजेचा त्यांनी टाइम दिलेला होता की 5 ते 5:30च्या दरम्यान श्रीचं, आपण माझ्या बाळाचं ऑपरेशन होईल. तर कौतुक करावं वाटतं की इतका सिनियर व्यक्ती, इतकं मोठं हॉस्पिटल व्यक्ती आम्ही पोहोचण्याच्या अगोदर ते ऑपरेशन थिएटरला हजर होते. की माझ्या डोळ्यासमोर सगळ्या पेशंटांना सर्व सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे व चांगली ट्रीटमेंट त्यांच्याकडून झाली पाहिजे. तर त्यावेळेस आम्ही भारावून गेलो की बघा, इतरच हॉस्पिटलमध्ये असं असतं की संपूर्ण ऑपरेशन थिएटर सेट झाल्यानंतर स्वतः सर येतात, तर नाही, इथं हे सर अगोदरच उपस्थित होते. आता त्यात बऱ्याच शंका अशा असतात, इतकं मोठं हॉस्पिटल आहे की मला खर्च किती लागेल, मेडिसिन किती लागेल का काय लागेल. जे ऑपरेशन झालं ॲडोनिलचं, त्याला फक्त मला 1800 रुपयाचं मेडिसिन लागलं. त्या 1800 रुपयामध्ये ऑपरेशन थिएटर संबंधातलं सुद्धा मेडिसिन होतं आणि सुट्टी झाल्यानंतर त्याला एक औषधाची बॉटल लिहून दिली होती, ती सुद्धा त्याच्यात इन्क्लूड होती. सांगायचा उद्देश असा की आपण विचार करतो इतकं मोठं हॉस्पिटल आहे, किती खर्च लागेल, काय लागेल, आपल्याला परवडेल का नाही परवडेल. पण नाही, हॉस्पिटल मोठं आहे पण खर्च लहान हॉस्पिटल सारखाच आहे, आपल्याला परवडायसारखंच आहे. आणि खर्चापेक्षा समाधान जास्त किमतीचं मिळालं हे बोलावं मला आज आवर्जून या ठिकाणी वाटतं. मी सरांना धन्यवाद देतो की त्यांच्या ट्रीटमेंटमुळे आज माझ्या मुलाचं ऑपरेशन करून साधारणतः 20 दिवस झाले. तो त्याचं तोंडाने श्वास घेणं बंद होऊन तो आता नाकाने श्वास घेतो आहे.
त्या गोष्टीचं मला खूप समाधान आहे का मी इतक्या लांब आलो चाळीसगाव पासून, मला खूप फरक पडला माझ्या मुलाला. आणि दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट, एक गावठी भाषेत म्हण आहे, चायपेक्षा केटली गरम. अनेक हॉस्पिटलमध्ये असं होतं की सरांपेक्षा जो स्टॉप असतो तो स्टॉप खूप कडक असतो, आलेल्या पेशंटशी रफ ट्युनिंग मध्ये बोलण्यात जातं. परंतु ह्या ठिकाणी हे वेगळं होतं. हॉस्पिटलही मोठं होतं, पण हॉस्पिटलला जे कर्मचारी वर्ग आहे त्यांचं मन सुद्धा हॉस्पिटल सारखंच मोठं होतं. याचं कारण असं की आपण आपल्या वेतनात असतो. इथला प्रत्येक माणूस, सिक्युरिटी पासून असो, रिसेप्शनचा माणूस असो, क्लेम करणारा माणूस असो, का वरती नर्सिंगच्या सिस्टर असो, का साफसफाई करणारे वृंद असो, सगळ्यांनी मनापासून सहकार्य केलं आहे. मी माझ्या परिवाराच्या वतीने संपूर्ण इंदोरवाला टीमला धन्यवाद देतो आणि नागरिकांना आव्हान करतो की मोठं हॉस्पिटल आहे, आपल्याला खर्च जास्त लागेल, ह्या कोणाच्याही बोलताफ्याला बळी पडू नका. सामान्य खर्चामध्ये असामान्य आपल्याला ट्रीटमेंट मिळेल याची मी आपणास ग्वाही देतो. पुनश्च एकदा धन्यवाद देतो.